नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगुकराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. उटा एसटी संघटने वयले दक्षिण गोंय जिल्लो निबंधकाचे निर्बंध म्हटल्यार बायस वॉर्डर. बेगोबेग फाटी घेयात निर्बंध मागले गोविंद गावडेन. ट्रायबलाच्या पॉलिटिकल रिझर्वेशनाचो विशय चर्चेक. काँग्रेसीनूच केलो बिलाक विरोध. मुख्यमंत्र्याच्या आरोपा उपरांत विधानसभेत बोवाळ. युरी विरेश आणि विजय सरदेसायाच्या मुख्यमंत्र्याचेर सरसांगान. भाजपा सरकारानूच दिला ट्रायबलाक न्याय. विरोधकांच्या आक्रमणाक मुख्यमंत्र्यान दिली जाप. फॉरेस्ट रायट एक्टाचो 3000 जाणांक लाभ. 19 डिसेंबर मेरेन हेर ट्रायबलांक मेळटल्यो सनदी, सांगले मुख्यमंत्र्यान. आता खबरो विस्तारान. उटा हे एसटी संघटने वयले दक्षिण गोंय जिल्लो निबंधकाचे निर्बंध म्हटल्यार बायस वॉर्डर. हे निर्बंध बेगोबेग फाटी घेयात. ॲडमिनिस्ट्रेटर काडात, गोविंद गावडेन मागले. संविधान हत्या दीस काळो दीस म्हणून मनोवपी RSSचे सरकारूच तळागाळांतल्या संघटनेचेर निर्बंध घालता. ही विसंगती गोविंद गावडेन दाखवून दिली. या स्पीकर सर, या समाजा खातीर या उटा संस्थेन आपले जीवाचे रान उठयले, रक्त सांडले, घाव गळयलो, लाठी हल्ले घेतले. कोणा खातीर? या समाजाच्या हिता खातीर, या समाजाच्या भल्या खातीर. इतलेंच न्ही स्पीकर सर, आज जे सरकार जे चलता पळय ते उटाच्या आशीर्वादानूच चलता. हांव इतलेंच म्हणटलो की आज ज्या तरेन हो एपिसोड जर इन्सिडेंट जर पळयलो जाल्यार सरकार आणि खास करून भारतीय जनता पक्ष म्हणटा की ट्रायबलांच्या रक्ता भितर आमचो डीएनए आसा. म्हाका दिसना हो डीएनए असो जर आशिल्लो जाल्यार रितसर कायदेशीर प्रमाणे बंदी घाली नासतना किंवा प्रशासक नेमी नासतना ह्यो सगळ्यो काही गोष्टी सुटावी करता आशिल्ल्या. पूण हेतून दिसता की कोणाचे तरी डायर इंटेन्शन आसा हो समाज एखादो आवाज बंद करपाचो. म्हणजे माझ्याकडे असा स्पीकर सर, ज्या समाजाने या सरकाराक आवाज दिलो, आवाजात फोड केले, त्या समाजाचे अशे तरेचे निर्बंध घालून सरकार म्हाका दिसता आज काही गोष्टी कूटनीती आज तयार करतात की भारताच्या लोकशाहीत सगळ्यात गावठो जर खंयचो प्रसंग जर आशिल्लो जाल्यार तो तत्कालीन सरकारान 1975 वर्सा जाहीर केल्ली आणीबाणी म्हणल्यारूच एमर्जन्सी. आणि असले आणि प्रसंग ह्या लोकशाहीत घडपाक जायना म्हणून हल्लीच म्हणजे सरकारान, आमच्या सरकारान लोकशाही हत्या दिवस म्हणून पाळलो. आणि ह्या आपत्कालीन काळां भितर काही संघटनांचेर बंदी हाडिल्ली आणि त्या वेळेर आशिल्लो राष्ट्रीय स्वयंसेवक सुद्धा म्हणल्यारूच RSSचेर बंदी हाडिल्ली. संघटनाच्या बंदी विरोधात संघर्ष करपाचे हेच भारतीय जनता पक्षाचे सरकार. मागीर असली संस्कृती तरी ह्या सरकारान कशी रुजोवपाक शकता? एक क्लियर मुद्दो आसा. सकाळीच्या वेळार आम्ही उलयल्ले एसटीची अन्याय जाता आणि म्हाका याद जाता 2011 दिगंबर बाब कामत मुखेलमंत्री आशिल्ले. ऑपरेश 2012 हांव इलेक्शना बसलो सांगेच्या भागात. त्या वेळार जो गोविंद गावडे आज उलयला त्या वेळारूच जे भाशेन त्या पद्दतीन उलयतालो. उटाचे जे तुझे कम्युनिटीचे लोकांचे इश्यू घेवन मुखार सरलेलो. आणि दुःख जाता म्हाका आयज पळोवन की जो बीजेपी सरकार ह्या उटाच्या आंदोलनात खास करून मनोहर पर्रीकर ज्या वेळार तेणे तो तेंको दिल्लो, बीजेपीचे सरकार जाले, काँग्रेसाचे सरकार हो एक मेन इश्यू जाल्लो. दोग जाण मेळ्ळे. पूण आज पासून जरी तो चयल्यार ज्या पद्दतीन आणि खास करून टायमिंग जो बाब गोविंद गावडेन सांगला आफ्टर ही वॉज ड्रॉप्ड, all the consequences that happened, whether this is a conspiracy, whether this is been done to basically stifle the voice of the ST community. He says that from 2012 till now there is injustice. I'm repeating what he says.
आणि म्हाका याद जाता की आज सरकारा कडेन हांव प्रश्न करपाक सोदतां की इतली गाय कित्याक आशिल्ली? What was the hurry? आणि what was the public cause that the government wants to promote by banning Uta? What is the public cause? What do you all want to prove? People have lost their lives. Let us not forget. आणि म्हाका याद जाता त्या वेळार इतले टेन्स सिच्युएशन आशिल्ले. मोडगोच्या गावात बाब दिगंबर कामत जावं आमचे वडील सगळे विजय आसलो त्या वेळार. मीटिंग जाल्ली. हे प्रकरण हांव इलेक्शना पडलो 200 मतान. This was one and Govind Gowde at that time was vocal. He came to Sanghe also. Delivered speeches at several places. But दुःख जाता तेन्ना तो त्या तिडकेन उलयतालो आज हांव उलयला की ते इश्यू रिझॉल्व जायना म्हणून. आणि डीएनए एसटीचे ट्रायबलाचे डीएनए हा म्हणून उलयता. स्पीकर सर म्हाका दिसता द बिगस्ट बेनिफिशियरी वॉज द बीजेपी आफ्टर 2011. आणि गावठ मराठा समाज हे कास्ट सर्टिफिकेट टू एसटी पॉप्युलेशन हो एक सेन्सिटिव्ह इश्यू आसा. आणि हो इश्यू why to put them, why do they have to come on the roads again? Why you are wanting them to come on the road? I'm not politicizing this. I'm only supporting what Govind Gowde said today. And under which provision today have you all put an administrator? Because हे फक्त एक पॉलिटिकल इंटरफिअरन्स आणि हे एक पॉलिटिकल वेंजन्स. खास करून या सरकाराक जो पण उलयता बोस दिस इज आय डिक्लेअर इमर्जन्सी. हांव सदांच म्हणटा मुखेलमंत्री सांगता कोणा फोर्सा इमर्जन्सी उलयता. टुडे there is undeclared emergency day in day out. उटा AST संघटनेची भौशीक वेंचणूक सप्टेंबर 2025 जावपाची आसा. तो मेरेन आतांचे कार्यकारिणीन कसल्योच सभा घेवच्यो न्हय, अर्थीक वेव्हार करचे न्हय असो आदेश दक्षिण गोंय जिल्लो निबंधकान दिला. हो आदेश गोविंद गावडे आनी प्रकाश वेळीप गटाक व्हडलो धपको मानतात. आयज गोविंद गावडे हे बंदीचेर पोटतिडकीन उलयलो. ताच्या म्हणण्याचे कांय आमदारांनी समर्थनूय केले, पूण ही बंदी सरकारान घातली ना अशें शेवटाक मुख्यमंत्र्यान स्पश्ट केलें. उटा संस्थेचे इलेक्शन 30 सप्टेंबर 2022 जाले. म्हणजेच आजपासून जवळ 2 वर्सां आणि 11 महिने पयलू आणि फुडल्या म्हयन्याने संस्थेचे इलेक्शन दिवा. कंप्लेंट केन्ना फायल केली 9 जून 2025. पिटिशनरांनी आपलो रिप्लाय फायल केलो ऑन 4 जुलै 2025. इंटरिम ऑर्डर त्याच दिसा इन्स्पेक्टर जनरल दिता की उटा ज्यो ऍक्टिव्हिटीज काय जावपाक जायना, बॅनर वापरपाक जायना, लोगो वापरपाक जायना, बैठको जावपाक जायना. स्पीकर सर, हो एक चुकीचो प्रेसिडेंट आज ह्या सरकारान आज घालून दिल्लो आसा. आणि तेवढी ऑर्डर कशी पास केली जी उटाचे जे रिस्पॉन्डंट जे आसात त्यांना ऐकू यांची हर्ट सुद्धा करून घेऊना. म्हणजे आय थिंक दिस इज अ बायस ऑर्डर हॅज बीन प्रोनाउन्स्ड बाय द इन्स्पेक्टर जनरल. भारतीय जनता पक्षाचे काही अधिकारी म्हणूया किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूया शेले घालून पत्रकार परिषदेत येऊन बसले आणि त्यांच्यानी किती म्हणले की सरकाराचा इथून आरोप आस्पाव काय ना, सरकाराने इथून काहीच केलं ना. बाकी हे आज उत्तर देत असताना सर्व म्हाका सांगितलं असा स्पीकर सर की अंडर द रेकमेंडेशन ऑफ द गव्हर्नमेंट, परत सांगता अंडर द रेकमेंडेशन ऑफ गव्हर्नमेंट ही ऑर्डर ऍडमिनिस्ट्रेटर आज आम्ही निर्मिल्लो असा. आज ज्या तरेन हे जे रेस्ट्रिक्शन्स जे इम्पोज केल्ले आहात आणि ज्या तरेन ह्या सगळ्या गोष्टींचेर आज जर आमकां जर तोडगो जर काडपाक जाय जाल्यार म्हजी इमिडिएट सभागृहाक मागणी आसा स्पीकर सर, इमिडिएट रेस्ट्रिक्शन्स जी इम्पोज केल्ली आसात ती रेस्ट्रिक्शन जी आसात ती विड्रॉल करची. ऍडमिनिस्ट्रेटर जो घातिल्लो आसा तो काडचो आणि जे फंक्शन जे आसात जी बॉडी जी आसा ते बॉडीक डे टू डे फंक्शन करपा खातीर ताका संधी दिवची. जोपर्यंत इन्स्पेक्टर जनरल जोपर्यंत जो आपलो निवाडो कंप्लेंटचो दिना. त्याचप्रमाणे म्हणजे मागणी आसा स्पीकर सर, आज जो तरेन
हे सगळे कष्ट जजमेंट बिंडम सगळे झाले असा कोणाची तरी इमेज किंवा पत्रकार भाव आमच्या हातात गोविंद गावडेना धक्का पे धक्का धक्का पे धक्का पण गोविंद गावडे निर्धार पक्क केलेला असा गोविंद गावडे कोणाक भिना. स्पीकर सर, दोन वस्तू बाब गोविंद गावडेन उलयल्या. एक म्हणल्यार सरकाराचो रोल डिवायझिव्ह म्हणल्यार समाजान फूट हाडपाक सरकार काम करता हे ताणें म्हणलां एक. आनी दुसरें काम जालें वयज मेलो हे आमचे कोंकणी भाशेन कामा पुरते मामा अशें ताणें तुमकां म्हणल्या. तुमकां म्हणल्यार कोणाक बीजेपीच्या सरकाराक म्हणलां. जे सरकारान आतांच मुख्यमंत्र्यान सांगलां की पॉलिटिकल रिजर्वेशनाचे वयल्या इंजिनान बिल पास केलां. स्पीकर सर, आज एक कशें जाता की सरकार घडयलो एक गोंयच्या 12% लोकांक वापरून आनी काम जावन तांचे वयज मेलो अशें म्हणपाक टायम एक मंत्र्याचेर कसो येता. आनी ही जर संस्था अशी तशी जर चुकी करताली जाल्यार इतले मंत्री त्या संस्थेच्या फंक्शनाक कशे वताले. आनी स्पीकर सर, 2011च्यान जर पळयलें जाल्यार उट्टा म्हणटा ते ऑलमोस्ट बीजेपीचे एसटी विंग कशें आशिल्लें सारकें. हांव म्हणना हांव काय आय एम नॉट पॉइंटिंग आउट एनीथिंग, आय एम जस्ट टॉकिंग एज एक भायलो विश्लेशक. जे कितें दिसता स्पीकर सर तातूंत एक कशें दिसतालें की उट्टा बीजेपी खातीरूच आसा आनी बीजेपी उट्टा खातीर आसा. केन्ना मेरेन? जुलय मेरेन. जुलयान जमाना बदल गया, चेंज जाले. चेंज झाले ते झाले. मंत्री गेलो, मंत्र्या बरोबर ऑर्गनायझेशन केले. ऑर्गनायझेशन केले ना हे आमचे कितें संविधान बचाव म्हणून उलयतात. तुम्ही म्हणता हत्या हाजी संविधानाची हत्याचो दीस म्हणून. स्पीकर सर, आम्ही हांगा कितें करतात? ट्रायबल वेलफेअर ऑर्गनायझेशन 3, गावडा जमात महासंघ गोवा 4 आणि तालिगांव ट्रायबल वेलफेअर ही 5 याच असोसिएशनांनी उटाचेर जी आहा ती कंप्लेन दिल्ली आसा. आणि कंप्लेनीच्या आधाराचेर आमच्या डायरेक्टर आयजी जनरल इन्स्पेक्टर ऑफ द जनरल सोसायटीज हो आपली प्रोसिडींग करीत आसा. हातूंत सरकाराचो काडीचोय संबंध ना. कायद्यान त्या सोसायटीच्या रुला प्रमाणे येता ते तो करीत आसा. हांगासरलो ह्या एकूय ऑर्गनायझेशनाचो पदाधिकारी जो आसा हो भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो देखीत ना. हांव हे स्पश्ट करता. गव्हर्नमेंटाच्या पावरनुसार ऍडमिनिस्ट्रेटर घालचो पडटा. स्पीकर सर, तो ऍडमिनिस्ट्रेटर घातला पण बाकीची सगळी प्रोसिडिंग जी केल्या ती त्याने आपल्या पावरीत केल्या. तितून कोणी इंटरव्हीन करूंक ना. स्पीकर सर, तो त्याने आपल्या अकॉर्डिंग टू द रूल आणि अकॉर्डिंग टू द ऍक्ट जो सोसायटीचा ऍक्ट आसा ताच्यानुसार केल्या. तितून खंयसरूच म्हणजे हांवें नासलेले किंवा सरकारातला कोणी इंटरफियरन्स करूंक ना. ट्रायबलाच्या पॉलिटिकल रिझर्वेशनाचेर मुख्यमंत्र्यान स्पश्टीकरण दिताना राज्यसभेत विरोधकांबरोबर काँग्रेसीनूय बिलाक विरोध केलो अशें सांगलें आनी एकूच बोवाळ जालो. काँग्रेसीचो आमदार आनी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमावा बरोबर आरजीपीचो विरेश बोरकार आनी विजय सरदेसायान लेगीत मुख्यमंत्र्याचेर शरसंधान केलें. ट्रायबल पॉलिटिकल बिलाचेर फाटले विधानसभेतूय बरोच बोवाळ जाल्लो. इतलेंच न्हू, ट्रायबलांनी असेंब्ली वेळार व्हडलो मोर्चा हाडपाचो यत्न केलो आनी पुलिसांनी तो आडायलोय बीन. सरकारान उत्तर दिलें 2027 बिल पास करतले, पूण विरोधकांक अजून भाजपा सरकाराच्या उत्तराचेर विश्वास ना. पळयात ह्याच विशयाचेर आयज जाल्लो बोवाळ. स्पीकर सर, ट्रायबल रिसर्च सेंटर जे आसा पळय न्ही हे आमी सांग्यार एस्टाब्लिश केले जेणे करून पयले फावटी ट्रायबलाच्या बाबतीत वेगवेगळे रिसर्च कल्चरल आसतले, त्यांचे कुजिन्स आसतले, तांच्या बाकीच्या सगळ्या हाजेर रिसर्च करपाक सुरवात जालो. पयले फावटी कुणबी रिवायवल जो आसा पळय न्ही स्पीकर सर हो आमच्याच सरकारात केलो. अशा पद्धतीचे वेगवेगळे एड्युकेशनल आसतले, सामाजिक आसतले, कल्चरल आसतले हाजे रिसर्च आस्पेक्ट सुरू आसा. ट्रायबल म्युझियम फामागुडी आमी हांगासर करपाक घेतला, तोय बी आता तिके कंप्लीट जातलो. उरता उरलो प्रश्न रिजर्वेशनाचो. पॉलिटिकल रिजर्वेशन दिवप ही शेवटची मागणी एकूच जी आसा ती पेंडिंग उरलेली. याच हावजान बाब गणेश गांवकर हांच्यांनी तो ठराव हाडलो आणि ह्या हावजातल्या सगळ्या मेंबरांनी इन्क्लुडिंग अपोजिशन, कारण खंयचोय ठराव आणि पास करतलो जर आसत जाल्यार अपोजिशनाची तितकीच गरज आसता आणि तशेंच त्या अपोजिशनांनी सपोर्ट केलो. हांवें ना म्हणूंक ना.
अपोजिशनांनी सपोर्ट केलो सगळ्या जणांनी, कारण सगळ्या जणांक ट्रायबलाच्या प्रती तितको प्रेम आसा. सगळ्या जणांनी पास केलो, एकदा आणि दोनदा रेझोल्युशन पास झाले. स्पीकर सर, हे दोनदा रेझोल्युशन पास झाल्या उपरांत ते आम्ही केंद्रातूय धाडले. केंद्रात हाजेर म्हणजे पॉलिटिकल रिझर्वेशन दिवचे हाजे रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर हांव आसतलो किंवा तुमी आसतले किंवा देन ट्रायबल मिनिस्टर बाब गोविंद गावडे हे स्वतः माझ्या बरोबर आशिल्ले. आम्ही ते होम मिनिस्टराकूय दिले आणि ट्रायबल मिनिस्टर जे आशिल्ले केंद्रातले तांकांय दिले. स्पीकर सर, हांव कळपाक जाय म्हणून ताका सांगता हांव, हे ट्रायबल रिझर्वेशन बिल जे आसा पळय न्ही, हे 2 फावटी म्हणजे फाटले फावटी राज्यसभेत इंट्रोड्यूस जाले. हांव समजता फाटले फावटी एकदा इंट्रोड्यूस जाले, कदाचित विरोधकांक कळोंक ना आसतले कसले बिल येता काय म्हणून. स्पीकर सर, नेमके ट्रायबल बिलाचेर येदो व्हडलो बोवाळ जालो आणि ट्रायबल बिल जे आसा पळय न्हू हे राज्यसभेत पास जावपाक दिले ना. कोणी दिले ना ते तुका सारखे खबर आसा केदो व्हडलो बोवाळ जालो तो. त्या उपरांत हांव मान्य करता की तेन्ना तरी जाले ना. स्पीकर सर, त्या खातीर बिल पास करप हे खरे म्हणजे सरकार पक्षा बरोबर विरोधकाचो तितकोच सपोर्ट आसा वो गरजेचो आसता. परत एकदा ट्रायबल बिल जे आसा पळय न्ही परत इंट्रोड्यूस जाले आणि परत इंट्रोड्यूस जाता असताना खऱ्या अर्थात ट्रायबल बिलाक जर विरोध कोणी केलो आसत जाल्यार विरोधकांनी विरोध केलो, काँग्रेसीन विरोध प्रोटेस्ट चलतालो त्या वेळार देशभरातल्या लोकांना पडलं आता हेज्या होणे बिल पास करपा जाय आसल्या ऑपोजिशना भायर पासून पास केले, कित्याक केला तेमी? विकास सर हाऊजच चलोवंक दिवंक ना. हाऊजच्या हे तेच दिसा जाता एकदा आणि दोनदा झाली प्रोटेस्टिंगा चलता बिहाराचेर अबाउट दॅट रोल तेन्ना हटाय ओडिया हटाय नाकमो हटाय बिला हेच्या पयलू कितलीशी पास जाल्या तेन्ना विरोधक नासतना विरोधक कॉन्स्टिट्युशनल क्लिअर कट आन्सर जाय की केन्नापर्यंत आपले. स्पीकर सर, हांव परतूय सांगता, आम्ही आमच्या केंद्रीय नेत्यांक रिक्वेस्ट केल्ली आसा जाता तितके बेगीन हे बिल पास करचे. आमचे तर म्हणणे आसले की 27 रिझर्वेशन लागू करचे, पण आता आम्ही परतूय रिक्वेस्ट केला की परतूय बी हे बिल जे आसा ते इंट्रोड्यूस करून पास करचे आणि जाता तितके बेगीन जे रिझर्वेशन अमेंडमेंट पास करून जाता काश्मीरात केल्ले आसा घेवचो. ट्रायबलाक न्याय भाजपा सरकारानच दिला. विरोधकांच्या आक्रमणाक मुख्यमंत्र्यान जाप दिली. फॉरेस्ट रायट ॲक्ट केल्या उपरांत सुमार 3000 जाणांक ताचो लाभ मेळ्ळा. 19 डिसेंबर मेरेन हे ट्रायबलाक सनदी मेळटल्यो, मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगले. मया पिळगांव आनी पाळये नासतले हांगातल्या इवन दो म्हणजे आम्ही म्हणटा की वेळी सारकेल्या कॉन्स्टिट्युएन्सीत जे आमचे कॅथलिक ट्रायबल भाव रावता त्यांच्या पर्यंत हे सरकार पावचे म्हणून हाजो ट्रायबल रीच व सगळ्यापर्यंत वाढोवपा खातीर सदोतीन आमच्या सरकारान प्रयत्न केलो. स्पीकर सर, तितून हांव डिटेल वचना, म्हणजे हे सगळे सांगता आसतना ह्या स्किमीच्या बरोबर फॉरेस्ट रायट ऍक्ट ह्यो काढल्यो. फॉरेस्ट रायट ऍक्ट क्लेम करपा खातीर 2013-14 सुरवात जाल्यो. जवळपास 10,000 एप्लिकेशन येयली आणि ताज्या उपरांत लॉंग पेंडिंग आसलेलो प्रोसेस
2019 हांवें एक्सपर्टायज केलो आणि त्याच्या उपरांत जवळपास 3000 लोकांक आतापर्यंत त्यांचे फॉरेस्ट रायट ऍक्ट इन्क्लुडिंग द 70 त्यांच्या जे फॉरेस्ट रायट ऍक्ट त्यांच्या प्रमाणे त्यांना सनदी मेळपाक लागल्यो आणि आता उरलेलो प्रोसेस वयर हांवें मिटींग घेवन फास्ट ट्रॅक केला. आमचो तो ध्येय आसा की आता ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत मॅक्सिमम ट्रायबल ज्यो सनदी ज्यो आसा त्या लोकांपर्यंत पावोवच्यो. स्पीकर सर, आम्ही ज्यो स्किमीचेर उलयले त्या स्किमीचेर दर फावटी नवीन नवीन स्कीम भितर ऍड ऑन करीत असता. आता आम्ही रिसेंटली जी आसा पळय न्ही म्हणजे ट्रायबल भुरग्यांक जेई आणि नीटाचे सुद्धा ट्युशना खातीर एक स्कीम लॉन्च केल्या, ती नव्यान स्कीम आसा. हे सगळे करता असताना स्पीकर सर, आमच्या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमांतल्यान आम्ही म्हणटा तशें ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट गोंयांत सुरू. हांव येता पॉलिटिकल रिजर्वेशनाचेर येता. कित्याक सांगलें तुका हांवें? तुवें विजनाचो प्रश्न विचारला, तुवें इतिहास सांगलो, म्हाकाय सांगपाची गरज आसा म्हणून हांवें सांगलें. तो हांवें स्पिडीन सांगला, म्हाका खंयसरूच टायमपास करपाचो ना म्हणून सांगता. कारण तुवें म्हटलें, तुवें जे आरोप केला पळय न्ही, तो आरोप म्हाका जर फोडून काडटलो आसत जाल्यार सांगपाची गरज आसली म्हणून हांवें हें सांगलेलें आसा. आणि ताका लागून स्पीकर सर, ट्रायबल रिसर्च सेंटर जे आसा पळय न्ही, हे आम्ही सांग्यात एस्टाब्लिश केले जेणे करून पयले फावटी ट्रायबलाच्या बाबतीत वेगवेगळे रिसर्च कल्चरल असतले, त्यांचे कुजिन्स असतले, तांच्या बाकीच्या सगळ्या हाजेर रिसर्च करपाक सुरवात जालो. पयले फावटी कुणबी रिवायवल जो आसा पळय न्ही स्पीकर सर, हो आमच्याच सरकारात केलो. अशा पद्धतीचे वेगवेगळे एज्युकेशनल असतले, सामाजिक असतले, कल्चरल असतले हाजे रिसर्च आस्पेक्ट सुरू आसा. ट्रायबल म्युझियम फार्मागुडी आम्ही हांगासर करपाक घेतला, तोय बी आता तिके कंप्लीट जातलो. आमकां उलोवपाकूच दिनात अशी काल मेरेन विरोधी आमदारांची कागाळ आसली. आज सत्ताधारी पक्षाची पर्येचे आमदार देवया राणेंक सभापती कडेन सभापतीक सांगपाची पाळी आयली. आमी लोकप्रतिनिधी देवया राणेचे म्हणणे तिच्या मतदारसंघार साबार समस्या आसात. कांय कडेन रस्ते पेड्ड्यार जाल्यात, कांय कडेन रस्त्या वयल्यान उदक व्हांवता, खंय जेईंचो उणाव आसा. शिक्षक कागाळी मांडटात, लेबर गाराणे घालतात, पूण तुमी हांगा थोड्या जाणांक जाय तितले उलोवपाक दितात, कांय जाणांक उलोवपाकच दिनात. पळयात दिव्याची घुसमटलेली खंत. मागता की पीडब्ल्यूडी आमचे बिल्डिंग्स वाळपोच्या ऑफिसान एक 2 फुल टाइम ज्युनियर इंजिनियर दिवचे आणि पीडब्ल्यूडीचे रोड्साचे हातून एक फुल टाइम जेई आणि एक टीए दिवचो. कित्याक राईट नाव वी डोंट हॅव अ जेई नॉर टीए इन द बिल्डिंग्स अँड रोड्स डिव्हिजन इन सत्तरी. पोरूय बी या सोनार टू कट्टरी आमची विलेज जी आसा सावड्ड्या सत्तरी तालुक्यात हो रस्तो परत परत फ्लडिंग जातकच हो रस्तो इट जस्ट डिस्कनेक्ट्स फ्रॉम सोनार टू द म्युनिसिपालिटी आणि हो रस्तो सबमर्ज जाता आणि बिकॉज ऑफ द ओव्हरफ्लोईंग ऑफ म्हादय रिवर. ह्याही फाटल्या दिसांनी बी ओव्हरफ्लोईंग जाऊन ह्या रस्त्याचो विशय हांवें पोरूय मांडिल्लो, पण अजून पर्यंत काम म्हणजे I think they have estimates have been prepared and the file has been moved for technical sanction. पण मागता की मातशे बेगीतल्या बेगीन करचे, कित्याक या उदक जेन्ना हे उदक भरता तेन्ना सगळ्यांच्या घरांनी शेतांनी वता. The village is totally cut off म्हणटा तशें आणि villages get stranded and they have to walk back to their home from the dense forest areas. खंय खंय बारीक बारीक पसूनची आमची कामां आसा, आमकां नवे पायपलायनी जाय, खंय कितें जाय ते आमी बसोन आमचे कितलेशे टँकर आमचे म्हणटा ते अशा ऑलमोस्ट म्हाका दिसता 70 टँकर मुक्त जावपाच्या मार्गार बाय नेक्स्ट इयर होपफुली जातली. विथ अवर मातशी 2 मिनटां आमकां उलोवपाक दियात आज, कित्याक खुबशे पोर्टफोलियोज आसा, थोडे मातशे आमकां उलोवपाक आमी चडशे आमी थँक्यू म्हणूनच आमचो written representation can be given to chief minister. तो मातशे बाकीचे मातशे इश्यूज आसा आमकां उलोवपाक दियात. मातशे तुम्ही बेल मारता मागीर चेन ऑफ थॉट वता स्पीकर सर. मान्य करता म्हणून टाइम वयर घातलेलो आसा ऑनरेबल मेंबर. एव्हरीबडी एटली 5 मिनिटां जाले, आता पळय आता हे उलोवन आता 6 मिनिटां जाली. मातशे बेल मारनाका. आय विल फिनिश. I will ring the bell at 5 minutes. So you plan how you have to speak. हांव मागता की आमचो एक आमचो जे झरमे गांव आसा थंय मातशे वी नीड टू कन्स्ट्रक्ट अ न्यू टँक आणि अ न्यू पायपलायन. ती फायली मातश्यो पेंडिंग आसा, ती बेगीतल्या बेगीन मातश्यो पास करून घेवच्यो. आणि कित्याक हो जो गांव आसा धाबे आणि मावशी
it doesn't have a water source. So main udka supply goes from Davos. So hanga je kide हे pending काम asa that laying of a new larger diameter pipeline and construction of a water tank मातशे बेगिनले बेगीन जावचे म्हणून. एक म्युझिक सेंटर आमचे कला अकॅडमीचे वाळपय सध्या ते म्युझिक सेंटर जे आसा इट्स ऑन रेंटल बेसिस आणि इट्स ऑपोजिट द वाळपय पुलीस स्टेशन. मागता की एक बरेपैकी जागो दिवन आमकां एक नवे म्युझिक सेंटर आमचे कला अकॅडमीचे दिवचे आणि एक्सटेंड टीचिंग स्टाफ बेनिफिट्स टू आमचे जे लेक्चरर्स आसा म्युझिक इन्स्ट्रक्टर्स अंडर कला अकॅडमी ते 12-24 वर्सां जाली. 2 minutes. I'm not finished. 2 minutes, Madam, Speaker, sir. we'll have to move further. I just need 2 more minutes to complete my demand. The library teachers have come to us giving representations that we have our issues. Please speak on the floor of the house. We have not been paid. Some contractors, contract labor society contractors are coming saying daily wages. People have got their salaries. We haven't got our salaries. Please raise the issue. That's the way we raise the issue and then. But we have also decided to maintain Yeah, the so decorum in the I house. just asked for another couple of minutes. I'm also bound to follow the rules. Yeah, and but the I decisions know, but taken by the certain honorable people speaker are, I and the know ruling certain and the people are allowed to speak for a longer time, certain people are not allowed to speak. So I would just like Honorable to say, member, because everybody the is demands allotted were, 5 minutes. If you all stick within the 5 minutes and avoid No, because me that is- ringing the bell, that solves the problem. yeah, Madam thank you Speaker sir for allowing us, but I just wanted to put my point across that please allow us to speak because we need to speak too on the floor of the house because we get representations You all from please people take it up. and from our people too. Please take it up with the Honorable Chief Minister and the Leader of and Speaker, please. मडगांवां राजकीय आशिर्वाद आशिल्ल्यान गुंडागिरी अनैतीक वेव्हार मारामारी ड्रग्स वेव्हार हल्ले करपी नावागडो आयूब सय्यदाची गुंडागिरी बरीच वाडल्या. ताची सगळी कर्मां एक्टिविस्ट ॲडव्होकेट प्रतिमा कुतिनून मिडिया मुखार वाचून दाखयली. हो मनीस हॅबिच्युअल ऑफेंडर क्रिमिनल ताका बेगोबेग बंदखणीत घालात प्रतिमान मागला. मडगाव हेडक्वार्टर्स आहे साऊथ पोलीस स्टेशन व्हडली गेट ही आतां कित्याक बंद केला आनी तुमी पुलीस चार्ज जावन मुखार आसा. आमी कित्याक आयले आमी जस्टीस मागपाक येयले आसा. वाय द गेट्स आर क्लोज? आर यू आर ट्रायंग टू what you are trying to prove that we are coming with some bomb or rods or talwars? The people who are roaming with talwars and rods are roaming openly. तांचे इलेक्शन जावपाक जाय, तांचे इलेक्शन जायना आनी आमी जे बरे भाशेन आयल्या पीस लावी सारके बरे भाशेन मेळपाक तुमी पयलींच गेट बंद करून दवरल्या. म्हळ्यार हे कितें चलना? हे कसली दादागिरी? Police are supposed to be no protectors. They are supposed to give us a patient hearing. विचारात तरी तुम्ही काढला न्ही. गेट बंद केल्यान चार्ज केले आसा. प्रतिमा कोण दाखोवतो तो उगी रावपाचो, फोन मारपाचो, इन्फ्लुएन्स. हे कसली दादागिरी? रॉंग केला तेका कायद्यान शिक्षा हे मेळपाक सजा मेळपाकूच जाय. नाल्यार हांगा मडगांवां इतले रेट वाडिल्लो आसा दॅट दे रीच इन सिंकेटी नावेली. यो दॅट क्रिमिनल रीच दे आनी कितें गांजा मारून सोरो पिवन ताजे मेडिकल केला काय म्हण विचारपाक जाय म्हाका. मेडिकल केला रे तेजे कांयच मेडिकल करून तो 5 जाणांक घेवन आयलो. सगळ्यांक खबर आसा. आय डोंट थिंक इवन इज नेबर्स फकीर बांदे जे नेबर आसा तेच गो हॅपी ना ते मनशा बरा. ते तो मनीस सारको हार्डकोर क्रिमिनल जाल्लो आसा आनी बाबाचो आशिर्वादाचेर आसा तो. बाबाच्या आशिर्वादार ही गुंडागिरी बंद करपाक जाय. 3 वर्सां पयलीं धमकी दिला आमदार काबार करतो आमच्या कितें तो आसिफ नारंगी आम्ही धमकी दिवन गेला तेंचून. म्हाका पडना म्हाका हांव सांगता न्ही हांव बसता पळय हांव एक करीत आयिल्लें आसा. हांव एकच सांगता मॅडम पयलीं तुमी काय धमकी दिता सांग आनी एका लोकयले बायले दोन लोकयला आनी गाडी तेणे मुखार थंय कन्स्ट्रक्शन चलता ते चिरे घेवन क्रेटा गाडयेचे सगळे आरशे फोडल्या. सीसीटीव्ही फुटेज तुमचे कडेन पावल्ली आसा. सीडीत घालून तुमकां दिल्ली आसा. आय विल शो द मीडिया ऑल्सो ऑल द सीसीटीव्ही कवरेज. बायलेक आनी हेजे आवय कंप्लेंट करने के बाद मेरे लड़कों को ढूंढ रहा हो मारने के लिए. तो हमें क्या करना? आप जो कुछ है ना मैडम देखो कैसा क्या है ये पुलिस स्टेशन हम लोग हैं पीआई भी है आपका जो कुछ है ना आप लिख के दे दो ना.
ॲक्टिव्हिस्ट ॲडव्होकेट प्रतिमा कुतिनोन आयज पेडेस्तांची बाजू घेताना मिडिया मुखार मडगांवच्या आयूब सय्यद नांवाच्या गुंडाच्या कर्तुपांचो पाडो वाचून दाखयलो. सोरो पियेत बशिल्ल्या आयुबान फकत हॉर्न वाजयलो म्हणून एकल्याचो पांय मोडलो, दुसऱ्याची गाडी फोडली. पुलीस केस जाली पूण पुलीस न्याय दिवपाक उणे पडल्यात. प्रतिमाचो आरोप ऐकात. अयूब सय्यद म्हणटा तो लिडर तांचो आनी ताचे बरोबर ताणें एक गुंडागिरी एक ग्रुप क्लॅन तयार केल्लो आसा वेर ते गो डॅमेजींग हिटींग ट्रेसपासिंग आउटरेजिंग मॉडेस्टी जायते. 3 वर्सां पयलें हेच अयूबान आमचे शिरवाडे जे लागता मारगांवांत शिरवाडे वड्यान ते गाडी ब्लॉक करून आशिल्ले. कांय घेनाशिना एंटी सोशल एलिमेंट्स यू कॅन कॉल हिम. अयूब एंड हिज गँग दे टेक नार्कोटिक्स, दे टेक गांजा, दे कन्झ्यूम लिकर आणि ऑल नशाचे घेतात आणि ते गाडीत ते दीस ते बसून आशिल्ले. दे वर एन्जॉयिंग द ड्रिंक. आमचो दियालगॉन म्हणटा ते नावेलीचो वाड्यावयलो दियालगॉन म्हणटा तो कॅनवीक म्हणटा तो भुरगो आपलें काम करून येता आसतना त्याने गाडी हे ब्लॉक केला म्हणून ते फक्त हॉर्न मारिल्लो. हॉर्न मारून उठा उठा म्हणून सांगिल्लें म्हणून यांची दादागिरी इतली की दे गॉट आउट फ्रॉम द कार, टूक तलवार, दे टूक रॉड्स and hit Kenwick so badly on his leg that the legs were fractured and he was put in the hospital. That time same like this I had taken agitation of Navel cars and come आणि मागीर आमी तांकां CCTV फुटेज दाखयली and that time the police was forced to arrest him and then he was behind the bars for 3 or 6 months. आता हेजेर कळटा की अयूब म्हणटा तो हॅबिच्युअल ऑफेंडर, हार्डकोर क्रिमिनल तो. ह्या भुरग्यान आपल्या फ्रेंडाक पावपाक ESI हॉस्पिटल जे आसा मडगांव थंय साकून तो रूट घेतलो आणि तो भुरगो ताजो कोण फ्रेंड आसा पळय तो फकीरबान मारिया बांदार रावता. सो तो आपले ब्लॅक कलर हलकासार कार घेवन SUV घेवन तो पावपाक गेलो आनी तो ग्रूप थंय सायडीन आशिल्लो. तेणे फ्रेंडाक पावयलो, फ्रेंडाक पावयले, फ्रेंड गेलो. मागीर हे सगळे सडनली आयले अयूब एंड गँग आयले म्हणल्यार हेजे गाडयेचो आरसो ओपन केलो आशिल्लो, ताका हात घातलो, ताका मुठे घातलो. आयज 7 दीस पूण पळय अजून काडे आसा. एका भिरांत आयली. इट इज सॉर्ट ऑफ अटेम्प्ट ऑफ मर्डर एक्चुअली. हो भिलो त्या लोकेलिटींतल्यान भायर सरलो आणि फास्ट गाडी स्टार्ट मारली. हाजी म्हणटा ते पयलीं आनी पुलीस स्टेशनार येवपा आशिल्लें बट ही वॉज स्कॅर्ड. ही जस्ट 21. ही वॉज स्कॅर्ड फॉर हिज लायफ बिकॉज दीस फेलोज वर फॉलोईंग हिम. ही केम टू हिज कझन्स हाऊस. हो बाबडो गाडी घेवन भिवून सिंकेटी ताच्या मामा अंकलागेर गेलो. गाडी भिवून त्याने आख्खी पात केली गॅरेजीत. पळोवपाक गेल्यार हे फाटल्यान सगळे आयले. हो घरा कडेन भिवून गेल्यार सगळे भायल्यो चांबड जाल्यो, कपडे पिंजिल्ले, मार लागिल्लो, रगत येताले. फाटल्यान ते अयूब आनी हो जो फकीर बांदावलो अयूब आसा तो गुंडा म्हणटा आपल्या जिवाक, ते आयले आनी पळोवपाक गेले. हेंचे घरा कडेन गाडी आशिल्ली भायल्यान, हेंची क्रेटा व्हायट कलर क्रेटा, ते गाडीक डॅमेज करून सगळे आरशे फोडल्या. मुखालो आरसो, फाटलो आरसो सगळे चिरे घेवन ते कन्स्ट्रक्शन चलता. कन्स्ट्रक्शना वयले काडून चिरे फोडले, गाडयेक भितर पाडले. ही तेजी आवय आसा अंबीक गाडयो, ते आपले 1 वर्साचे चेडवाक घेवन भुरग्याक घेवन आशिल्ले. दट्टी हिंदीन गाडयो, त्यो गाडयो आमी फक्त बरोवपाक शकता, ते आमी यूज करपाक शकना. कायदो जाय जाल्यार ताका हातीन घेवताले. मागीर दादले येयले, पुलिसांक आपयले. 2 PSI, कॉन्स्टेबल आयले. कॉन्स्टेबल सॉ द एक्ट इन फ्रंट ऑफ देयर आयज दिस वॉज हॅपनिंग बट कांय जावपाना कित्याक हे नशाचेर आशिल्ले, गांजाचेर आनी सोऱ्याचेर. सो पुलिसांन जेन्ना लाठी काडली मारपाक म्हणून ते पडून गेले. एका बाबड्याक हेने पुलीस स्टेशनार आयले, सगळे केले, तांकां प्रिव्हेंटीव मेजर 1 दीस धरले, सोडले, FIR जावना. आतां ते म्हाका काय नाका म्हणले. ते डायरेक्टली सांगतात आता खंय इनको दिखाएंगे, चॉपर लेकर मारेंगे नाही तर देखो. आता धमकी येवपाल्या. हे बायलेची आवय, हेची बायलेची आवय फकीर बांदार रावता, ती घरात रावता सिंकेटी लावली. त्याच्या आवयक धमकी दिवपाल्या भुरगे येवन खंय. सो दॅट इज थ्रेट टू लायफ. आणि वयल्यान कितें म्हणटा जाणो, CM मेरा जेब में है. कितें म्हणलें रे जाणा, CM मेरा जेब में है. सो वॉट इज द CM? तूच सांगता मायग्रंट्सांक लागून क्रायम रेट वाडिल्लो आसा, डिटेक्शन जाता, कन्विक्शन रेट्स आर लो बिकॉज लॉ एंड ऑर्डर हल्ल्या. बिकॉज हांगा न्ही मडगांवचे बाबा आनी देव मनीस आसा पळय तांचे कॉल येतात. हो अयूब म्हणटा तो कोणी सांगतलो, तुमी इलेक्शना टायमार वोटींग बँक म्हणून यूज करतात आणि जस्टीस दिवपा आसल्या टायमार तुमी करनात. अयूब इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर, क्रिमिडोर. वो क्रिमिडोर तो, ताका अरेस्ट करपाक जाय, परतून ताका सडा जेलीन घालपाक जाय. बोलो नाम बोलो तेरा. मेरा नाम उमर सैयद है. तो मैं खालिबान गया था मेरे फ्रेंड को छोड़ने के लिए. तो मैं जाके छोड़ रहा था, गाड़ी यूटर्न मारने से पहले वो लगाए, अड़ा के विंडो नीचे गया. विंडो नीचे के बात करने के टाइम पे क्या आवाज़ से बात कर रहा, क्या खुरा बोल के डायरेक्ट दादागिरी करके डायरेक्ट मारने लगे. मैं निकलने के लिए, फिर भी मैं कुछ नहीं किया. ऐसा निकलने के लिए गाड़ी चालू करने के लिए बटन दबाया. मेरा गाड़ी ऑन था, बटन दबाने के बाद गाड़ी ऑफ हुआ.
ऑफ जैसा हुआ गाड़ी के विंडो खुले तो विंडो खोल के मुझे को बाहर काट के मारने लगे, वेपन से, कड़ा से, हाथ से, लात से, गाड़ी को भी मारने लगे, सब मारने लगे। फिर मेरे को काट के फिर मारने वाले थे, तब मैं गाड़ी में वापस आगे बैठा। तो वो लोग थे सुहान था, आसिफ नारंगी वाहिद, वो लोग पूरे जने आगे मेरे को निकाल के मारने वाले थे। तो फिर मैं गाड़ी में बैठ के गाड़ी भगा के सीधा घर पे आया, नानी के घर पे। तब वहाँ आने के बाद वहाँ पे आके भी गाली मारने लगे, वहाँ पे भी बच्चों पर अटैक करने लगे, जो भी मेरे फैमिली के लेडीज़ लोग थे उनके ऊपर भी ढकली करने लगे। फिर उसके बाद पूरा कांच गिच फोड़ के क्रेटा पूरा चिंदी करके तोड़ के चुकना चूर करके गाड़ी को पूरा कांच वगैरह सब फोड़ने के बाद ये करे। पुलिस आने के बाद भी गए नहीं, पुलिस के बाद भी आवाज़ कर रहे थे, चिल्ला रहे थे, पुलिस भी देख के चुप रहेगी। बाद में पुलिस जब डंडा उठाई तब गए, और कुछ लोग जो भागे उनका नाम नहीं लिखा है, जो है उनका ये करे ऐसा करे, आधा सीधा केस करे। फिर उसके बाद मैं घर पे था, तब मेरे ऊपर मार के पुलिस स्टेशन में आए, केस करे। केस करने के बाद मेडिकल को भेजे, फिर मेडिकल में भी आने के बाद उतना कुछ एक्शन नहीं लिया बराबर से। फिर आया उसके बाद वो लोग पूरा गलत स्टेटमेंट लिखा है, उनके बात को सच मान के और हमारे स्टेटमेंट को रॉन्ग करके केस किया हुआ। So based on their complaint त्यांनी बोलून दिली, त्या कंप्लेनीप्रमाणे we have booked 4 people under section 151 preventive arrest करून we have arrested. It is based on their complaint. आता ही त्यांनी कंप्लेंट जी आसा ती सबसिक्वेंट कंप्लेंट हाडून दिल्या, त्या टायमार जी कंप्लेंट दिली तातूंत 4 जणांची नांवां आशिल्ली. सो दॅट वॉज म्हणजे त्या हेतून जे बसताले त्या कंप्लेनी प्रमाणे त्या प्रमाणे वी हॅड रजिस्टर्ड म्हणजे 151 करून वी हॅव बुक्ड 4 people. सो आता ती दुसरी कंप्लेन घेऊन सबसिक्वेंटली ते आता ते दुसरी कंप्लेन घेऊन आले विथ CCTV फुटेज ऑफ समथिंग. सो त्या टायमार डॅमेज आणि बाकीचे जे आशिल्ले ते केल्ले आमी. पुस्तकां आमकां गिन्यान दिता, पूण सैम आमकां दिश्ट दिता. कित्याक तर पुस्तकांत वर्णन केल्ल्यो गजाली सैमात जेन्ना प्रत्यक्षात पळोवपाक मेळटा तेन्ना त्यो चड बरे तरेन मतींत घर करून रावतात. मांद्रेच्या स्कुला खातीर अशेच तरेच्यो सैमातले पक्षी लागच्यान आनी बारीकसाणेन पळोवपाची म्हत्वाचो उपक्रम निकतोच जालो. नव्या शिक्षणीक धोरणाचो भाग म्हणून मांद्रे हायस्कुलांत आयोजीत केल्ली खाशेली सुकणीं पळोवपाची कार्यावळ जाली. सुकणीं मोगी आनी तज्ञ मंजीत गांवसान भुरग्यांक विविध सुकण्यांची वळख करून दिली. त्या उपरांत ताणें दुसऱ्या सत्रांत म्हायतीपूर्ण आनी मन भुलोवपी अशें पॉवर पॉयंट सादरीकरण केलें. 6वी आनी 10वेच्या विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमाचो लाव घेतलो. पक्षी दिसता तुमकां फाटल्यान तेच्यानी पयलो तो खंय दिसता चड आसा न्ही आनी तांकां बाका तशी दिल्ली गेली ना, बट तांच्या कडेन दुसरी एबिलिटी आसा की तेंची चोच बरी स्ट्रॉंग आसता, पांय बरे स्ट्रॉंग आसता. सो तांकां उडोवन कितें खावपाक धरपाची गरज ना. दे कॅन किल समवन विथ देयर लेग ऑर द बीक. कळ्ळें न्हू? ओके. नेक्स्ट इज मायग्रेशन. मायग्रेशन म्हटल्यार कितें? करेक्ट. मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर. फक्त मनीस करता काय पक्षी करतात खबर आसा तुमकां? आमी म्हणटालो भायलो पक्षी येयला म्हणून, जेन्ना बरो दिसलो वोल्टर की भायलो येयला दिसता तर म्हणटा न्ही. ओके. सो 40% ऑफ द वर्ल्ड्स बर्ड आर मायग्रेटिंग. ओके. बागा कळंगूट सिवरेज हाडपाक विरोध चल्ला. थंय प्लांटाचे कॅपॅसिटी भायर सिवरेज येता. वातावरण इबाडलां. लोकांच्यो कागाळी येवपाक लागल्यात. आंदोलनूय चल्लां. हे फाटभुंयेर भाजपाच्या कांय कार्यकर्त्यांनी काँग्रेसीचेर निश्क्रियतायेचे आरोप केल्यात. कळंगूट काँग्रेसीन सुदेश मयेकाराक जाप दिल्यात. त्याच बरोबर सत्ताधारी ह्या नात्यान ह्या प्रोजेक्टाचेर व्हायट पेपर हाडचो अशें आव्हानूय दिलां. तुमकां पयलें सांगचें म्हणल्यार आतां बोबाव चल्ला. हे सुवेज हे प्लांट आहा, STV प्लांट हो कालावड बागान, थिंगासोर सगळ्या वाड्यांनी सुवेज रिटर्न येता. हिंगासर कितें जाल्लें भायले सुवेज टँकर आख्खे नॉर्थ गोवाचे म्हणटा हिंगासर एक दिसाक ऑलमोस्ट 40-50 टँकर भायले सुवेज घेवन घालता आनी हे सुवेज प्लांट इतली कॅपॅसिटी ना. सांगचें म्हणल्यार तुमकां आसतलें. दुसरें म्हणल्यार सांगचें म्हणल्यार हेजो इश्यू आमी 2023 घेतलो जेन्ना हे रॉ सुवेज डायरेक्टली पंप करताले. ही आमची इनवर्ट लेटर आमी केल्ली 2023 पोल्युशन कंट्रोल बोर्डाक आनी तेणी ताबडतोब तें प्लांट बंद उडयलो. आतां सांगचें म्हणल्यार हो आमचो एकलो BJPचो लिडर सुदेश मयेकर तो एक्यूज करता काँग्रेसाक. हो सुदेश मयेकर जावन असो एक BJPचो लिडर आनी पयल्या इलेक्शना आदीं फाटल्या इलेक्शन आदीं हेणें जांप करून आपाचो कॅन्डिडेट जालो आनी थिंगा हारल्या उपरांत हो परतून BJPन गेलो
आतां हो हा रुलिंगाक आनी हो एक्यूज करता ऑपोजिशनाक आनी कितें म्हणटा खाली आमी रस्त्याचे इश्यू घेता म्हणटा. तुमकां सांगचें म्हणल्यार आमी सगळे भाशेचे इश्यू ईच एंड एवरी इश्यूक आमी गेल्ले आहा. म्हणटा तो इलेक्ट्रीक डिपार्टमेंट हे इलेक्ट्रीक लायटीचे हे आहा न्हू आमचो लायटीचे एक्चुली सब स्टेशन कालाकोडान घाल्लें. इट वॉज अ वायट एलिफंट. ते कनेक्ट केल्ले नासले, ते फकत दाखयलेलें हे आमचे हे केल्ले म्हणून प्लांट, ताका केबल कनेक्ट केल्ले नासले. आमी इंजिनियराशी वचोन एज्युकेशन करून ते आतां कनेक्शन काम चालू जालां आनी समज थोड्या तेंपान आतां इम्प्रुवमेंट सुद्दां जालां, थोडे तें काम जातलें म्हणून. दुसरें म्हणचे उपरांत सांगचें म्हणल्यार तुमकां ही ODP जी ODP पंचायतीन घाल्ली, ODPचें ऑब्जेक्शन घाल्लें, हो सुदेश डेप्युटी सरपंच आसतना ताणें विड्रॉ केली. जे ODPन सगळें डिस्ट्रक्शन जालां, इतली बिल्डिंगां येयल्या आनी हे ते जाल्ले आहा, डॅमेजीस जाल्ल्यो आहा, हे सगळीं कर्मां हेजी हे सुदेश मायेरकाराची. आतां तो कितें सांगता, तो काँग्रेसाक ब्लेम करता. जे आतां कितें जाल्लें एक ट्रेंड जाल्लो आहा, जे तो रुलिंगान आहा ते कितें म्हणटा ब्लेम काँग्रेस, हो ट्रेंड जाल्लो आहा. म्हणजे तांकां ते म्हणटा कितें ऑपोजिशन काम करपाचें आनी फकत हांव तें म्हणजे म्हणणें कितें आहा, तेंचें जर काम जायना तेणी रिजायन जावपाचें आनी काँग्रेसांनी दिवपाचें. मुद्दो असा की एक कळंगूट आमच्या गांवचो एक्स पंच एक्स डेप्युटी सरपंच तो आमचे आरोप करता की काँग्रेसची आमची ब्लॉक आसा ते तुमी कांयच करिनात, फक्त तुमी रस्त्याचो व्हडें पडला पळय ते घेवन रस्त्यार येतात म्हणून. हांव ताका सांगूंक सोदता, आमी जरी रस्त्यार येयले जर रस्तो पिड्यार जालो म्हणून सांगपाक, तूं कितले फावटी येयले रस्त्याचेर सांगपाक की बाबा व्हडें पडल्या म्हणून हांगा तूं सांगता पळय खूब इश्यू आसा घेण्या सारके ते तुमी घेयात. तुका कोणी रायट दिला आमकां सांगपाक तुमी इश्यू हे घेयात म्हणून? तूं आतां सद्या खंयच्या पार्टीन आहाय तें आमकां तूं सांगचें. Why no action has been taken on any of the contractors or agencies responsible for the sewage project in Kalagut? Why? Dusro, why is the PWD Sewage Corporation silent on repeated complaints of public opposition, and now the ruling itself is questioning the PWD department? Why is the local MLA and other elected representatives, हे बीजेपीचे आमदार जावं ते बाकीचे ZP आसा, जिल्हा आसा, खासदार आसा, अरे आमचो खासदार तेन्ना खासदार जावन आसलो तेन्ना तो पॉल्युशन कंट्रोल बोर्डाचेर थापो मारून तांकां सांगलें की बाबा हे STP आहा पळय तो रॉंग आनी प्रोजेक्ट जाला पळय तो रॉंग, आनी ताबडतोब तेणें पळयलें की तें बंद जाल्लें म्हणून. सो हे पळय तो खासदार आहा तो कित्याक उल्लेख करना? बाकीचे पंचायत हा पळय पंचायत कितें म्हणटा, आमच्यांनी घातलें लेटर. अरे लेटर घातला जाल्यार कित्याक जायना? वाय इजंट अ सोल्युशन एंड रेजोल्युशन कमिंग नाव? आतां सद्याक तो BJP लिडर जो उलयला तो खूद स्वताक आपले गव्हर्मेंटाक सर्टिफिकेट दिता की ते दॅट हीज गव्हर्मेंट हॅज फेल्ड. आनी म्हाका दिसता इट इज टायम अ कॉम्प्रिहेन्सीव ऑडिट, एक वायट पेपर ह्या सुरेज प्रोजेक्टाचेर येवपाचें जावंकूच जाय. राय हांगा फेस्त ऑफ अवर लेडी ऑफ स्नोज मनयलें. हेंच तें फामाद कणसाचें फेस्त. ही एक सैमाची परंपरा जी पयल्या पिकाच्या आशिर्वादाक आनी कापणीच्या हंगामाक सुरवात जाता. क्रिस्तांव भावा बरोबरच हिंदू भावूय कणसां फेस्ताची वाट पळयत असतात, कित्याक तर धर्माच्यो वण्टी हुपून पलतडी व्हरपी सैमाय कडेन मनशाक जोडपी हो आनंद सुवाळो. हो पवित्र सुवाळो घडोवन हाडपी गोंयांतलो पयलो गांव म्हणून रायाक नामना मेळ्ळ्यात. भाविकांक हो सुवाळो अभिमान दिता, आध्यात्मीक नदर दिता आनी कृषी संस्कृती कडेन कृतज्ञताय दाखोवपी दिसता. घेवया कांय खिणांचो आस्वाद. आज व्हड्या अभिमानान आमच्या रायचे फिरगोर्जेन आनी सगळ्या आमच्या रायकारांक खुशाल जावन हें कणस कातरला. आनी जे परी सांगलाचे भाशेन आख्खे गोंयांत पयलें कणस कातरता तें राय फिरगोर्जेचें जो कोश्टी वावर. तातूंतल्यान आख्ख्या संवसाराक आमच्या गोंयच्या चारूय कणशांनी शिबडोवन वता.
ह्या वावरांचेर आमी आशिर्वाद मागता. आयज आमची जायतीं शेतां बाडां जावन पाड जालेली असतात, पूण आतां त्यो सवलती जावन मशिनां दुसरी घेवन आमी हो वावर सुरू केला. पाड जालेली शेतां परतून आमी बरे भशेन जिवाड केल्यान जायतो फूल आमकां मेळटा. ही पिकां वर्सराक मेळून आमच्या 21 वावर तो शेतां भाटांचो जो करून आमी सदांच आमी खुशाल आसूंक आमी मागता. तर आयज आमी सगळे रायकारां आनी आमी सगळे पाद्री तांकां सांगात करून आमी खुशाल बरी ती परब सगळ्यांक आमी आवडटा. गेराय कोणसा फेस्त मनयताय नेवी सायबीणीचे फेस्त आनी आमी ते कोणसा फेस्त मनयताय. हे कोणाचो पयले पाड आमी गांव पयले कातताय आनी ह्या कोणसाची फादर मागणी करून आशिर्वाद जाता की आख्खी सगळी पावसाची पिकावळ आख्खी बरी भाशेन बरी जावं म्हणून तेजे आशिर्वाद जाता. आनी हे कोणस आमी सगळे बरे भाशेन हें करताय. सगळे हिंदू क्रिस्तांव सगळे लोक येता हिंगा कोणस व्हरून आनी सगळे सगळे उमेदीन रायकार आमी हे फेस्त मनयताय. सो सगळ्यांक आमगे रायकार भोंवंक हे तशेंच आमगे पड्डेसान आहाय रायकार बी सगळ्यांक हांव खुशाल बरी ती नेवी सायबीणीची परब आवडटा. पिळगांव युवक कला मंचान सिद्धा वैजकी मोफत शिबीर घडोवन हाडले. आयुर्वेदाचो प्रचार आनी प्रसार हो ह्या शिबिराचो हेत. सुमार 50 मोफत मेडिकल शिबिरां पुराय गोंयभर जाल्यात. सुमार 50 लोकांनी ह्या मेडिकल कॅम्पाचो लाभ घेतलो. Siddha system of medicine is practiced in almost in Tamil Nadu and some parts of Kerala, and now with the vision of our Prime Minister, we are spreading all around India. We have started unit in Delhi, Bangalore, Tirupati, and then now we are going to start in Assam and Gujarat also. So main aim of this is to create awareness about Siddha system of medicine. Siddha system of medicine is like Ayurveda. It treats disease based on doshas, Vada, Pitta and Kapha. We call it as Vali, Alal and Ayam. When you have itching or something like that, we call it as Vada disease, and so we treat similarly we treat the patients. And then if you have any burning sensations, any burning micturition, that means while passing urine if you get burning, it comes under Pitta disease. And as usual we know cold, cough, it comes under Kapha disease. So we treat based on this. We give medicines based on this. We have 32 types of internal medicines and 32 types of external medicines. In Raibanda, Goa, we give treatment for arthritis, skin disease, diabetes, hypertension, hemiplegia patients, and then Alzheimer patient also we treat. We have medicines for neurological problems also. So How many camps done at present? Almost we have done 60 to 70 camps around Goa in 1.5 years. So we are expecting more such camps in all the parts of Goa, and we are ready to give free treatment, free medicine, free consultation. सो तामिळनाडू हांगाच्यान ते हांगासर आयल्या. सो ते गोंयांत रावतात ती, पूण हांगासर गोंयच्या लोकांची सेवा करपाक आमी नॉर्मली कितें जाता, समज आमी कार्यक्रम करता, आमी खुबशे कार्यक्रम केले कॅम्प केले थंय पिळगांव गेले. अशें भितर आमी येवना, बागान गेले ना, माटीन गेले ना, सारमान भितर थंय थोडेशेच केले, म्हणजे चड आमी कार्यक्रम करूना. थंय आमी कितलेशेच कार्यक्रम करता पिळगांव. जाल्यार अशें लोकांक लागून ती खंयच्या तामिळनाडूच्यान आतां हांगासर आयल्या. आणि म्हगेली वळख अशीच खंय ना खंय तशी जाली डॉक्टरा कडेन. आनी डॉक्टर म्हणले आपूण रेडी आसा. कितले आतां पळयात ती आपलो खर्च करून आपली गाडी कोण ते येतात, आपली मेडिसीन सगळी वखदां ती आपली हाडटात. आनी ही सगळी वखदां हाडटा आनी आमच्या सगळ्या पेशंटांक जावं कोणाक कितें कितें म्हाका दुखता बसून हात दुखता हांव येता, म्हाका थंडी जाल्यार सुद्दां हांव येता, जोर आयला तरी सुद्दां व्हडली दुखणी अशी बारीक बारीक दुखणी पसून ही सिद्धा मेडिसन ताची रिसर्च चलता. युवक कला मंचान आनीक एक म्हत्वाची कार्यावळ सादर केली. ह्या वाठारांत मोहम्मद रफीचे गायकीचेर फिदा आशिल्ले शेकड्यांनी मोगी आसात. 31 जुलयाक मोहम्मद रफीची पुण्यतीथ. ताका आर्गां दिवपाक युवक कला मंच पिळगांव हे संस्थेन मोहम्मद रफीच्या हिंदी पदाची कार्यावळ घडोवन हाडली. खास आमंत्रीत म्हणून गिरीश रवींद्र केळेकर हजर आशिल्ले.
खड्डेमुक्त रस्त्याची घोषणा दिवपी मुख्यमंत्री प्रमोद सावंतान पत्रादेवी ते परवरी जंक्शना मेरेनच्या रस्त्याचो सत्यानाश करून सोडला. पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट संजय बर्डेचो हो आरोप. पिड्ड्यार महामार्ग दिवपी MURाक अजून मेरेन ब्लॅकलिस्ट कित्याक केलो ना होवूय प्रश्न ताका सतायतात. देव दिता देवचार नाडटा अशी जाणट्यांची म्हण आसा. हे बातमेत कोण देव कोण देवचार हे तुमीच ठरोवपाचें. पत्रादेवी ते परवरी मेरेनच्या हायवेचेर आयज मेरेन शेकड्यांनी अपघात जाल्यात. कितल्योश्योच गाडयो लवणल्यात, कितलेशेच जाण मेल्यात, मोडल्यात, चिराडल्यात. लोक आनी एक्टिव्हिस्ट आवाज काडत आयल्यात. हायवेचे कंत्राट दिल्ल्या MRUचेर सदांच नांव घेवन तांकां ब्लॅकलिस्ट करात अशें मागत आयल्यात. अपघातूय थांबले नात, लोकांची मागणी थांबली ना. आज मालपे पेडण्या क्रशर स्टोन व्हरपी गाडी ओमथाली. येरादारी दुसरे कडेन वळोवची पडली. एक्टिव्हिस्टांनी तिळं उक्तायली. काय आम्ही पयलींच सांगलां ही जी हायवे बांदल्या न्हू हेचेर वॉटर लॉगिंग इश्यू आहा म्हणून थंय उदीक सांठवता आनी हे प्रॉब्लम ह्या गाडयांक कितें हे MVRचे कर्म ह्या गाडयांक भोगचे पडटा. आतां तो पलटी गाडी जाल्या न्हू ती MVR खातीर जाले. कित्याक हो इश्यू करसवाड्या पेडे तेच्या उपरांत धारगळी सगळे कडेन हेंच्यांनी हायवे बांदले हायवेक अलायनमेंटूच ना जाले. तूं फास्ट गाडी चलोवंकूच शकना. 65चेर वयर गाडी चलयची गाडी वॉबल जाता अशी कितें. सो आयज म्हाज्या हिसपान जाल्यार PWD मिनिस्टर चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत असेंब्लीन जो मिरयता आपूण बरें काम केलां न्हू तेणी पयलीं हेचेर लक्ष घालपाची गरज आसा. हे आमी परत सांगीत आहा. अरे कर्नाटकान हायवे बांदले, महाराष्ट्रान हायवे बांदले, तेंचे हायवे कंपेर कर आमच्या हायवे बरोबर. कशी पाड घातल्या हेणी ती. हो जोडूंक येयला MVR आपले पोट भरपाक आनी हेंच्यांनी जावंय कसो एका पोसून दवरला. कितें गेल्या वर्सा ती मालप्याची भिंत थंय कोसळ्ळी, म्हाकाजनातली भिंत कोसळ्ळी. कुणी तेचेर एक्शन घेतल्या. हो MVR ब्लॅकलिस्ट जावपाक जावो. ही MVRची कर्म आमचे गोंयकार भोगता आनी कितलेशे 2 व्हिलरवाले सुद्दां स्पीड जावन पडोवन मेले सेल्फ एक्सिडेंटान सुद्दां. हेची जाणीव PWD मिनिस्टर प्रमोद सावंतान करून बरे रस्ते आणि सुपरसोनीक रस्ते हे प्रमोद सावंतान MUR कंपनी काम घेऊन आमच्या पत्रादेवी पासून जे परवरी जंक्शनापासून रस्त्यात एकदम सत्यानाश केलेलो आसा. आम्ही डेली सांगीत आसले आणि डेली सांगता की हो PWD कॉन्ट्रॅक्टर MUR जो आसा न्ही रस्त्याचे आज हे उदाहरण असेंब्ली चालू आसा PWD ते जेन्ना क्वेश्चन जेन्ना येतले न्ही तेन्ना MUR कंपनीचे आज पासून तेजेर ब्लॅक लिस्टान कितें लावून सरकारान घालूंक ना. सर्वसाधारण जे आमचे भाव जे हांगा गोंयांत धंदो करतात आतां हे एग्जाम्पल आतां कोणाक कितें जावंक ना हें नशीब. आनी मेन म्हणजे रस्तो जो आसा न्ही हो नॅशनल हायवेक पडटा. आमी पळोवंक शकता आमी जेन्ना बांदा क्रॉस जाल्या उपरांत आमी कणकवली रोडाक जो वयता थंयसरलें काम हे रस्त्याचें काम आनी हे MUR कंपनीचें काम जमीन आसपासचो फरक आसा. म्हणजे आमी आत्तां जो ट्रक ओनर आसा ताचे कडेन उलयले सो ताचें अशें म्हणणें आसा की हांगा जो रस्तो आसा थंय वेव्स आसात आनी दुसरी गोश्ट म्हणजे उदक भरता आनी ताच्या खातीर गाडी झेल्ली अशें तेचें म्हणणें आसा. कितें दिसता तुका हें? बरोबर आसा. तेन्ना सडनली जेन्ना रस्त्याचेर उदीक एकदम साठटा आनी ड्रायव्हर जो आपल्या स्पिडीन जो येता नॉर्मल स्पिडीन येता किंवा थोडे फास्ट येतात झप करून उदक येना फुडें रस्त्याचेर उदकाचेर आमची गाडीचे टायर जे आहा वयर फ्लो जाता आनी वयर उरता आनी ते हवेन कितें जाता कंट्रोल जायना. झप करून ब्रेक मारल्यार गाडी घुंवता. पूण हेज्या प्रमाणे जर सरकाराक आमी रस्त्याचो कॉन्क्रीट जेन्ना करता आसतना आसपाल्ट जेन्ना करता आसतना मदीं केंबर दवरचो आसता. हांगा पळोवंक गेले जाल्यार कॉन्क्रिटाचो हांगा स्लोप सारको ना, अनड्युलेशन आसा, गाडी आमच्या हातीन व्हरना, वायब्रेट जाता. आमी सांगता एक मरे आमी नॅशनल हायवेक आमकां नितीन गडकरीची डेली सांगता आमचे कडेन जाय तितको भरपूर पयसो आसा, आमी जाय तितके पयशे तुमकां दिवं शकता. पूण जितले पयशे दिवन ह्या सरकारान जे कॉन्ट्रॅक्टराक आयज माथ्यार दवरलेलो आसा आनी आमी मागता सरकारा कडेन हे कॉन्ट्रॅक्टराक MUR कंपनी ब्लॅक लिस्टान घालपाचे. कितले तरी एक्सिडंट जाले हांगा. इतल्या नाच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम TVची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ TVचेर. पळयत रावात प्रायम.